नमस्कार, मी रुचिता. अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, बाजरी आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील 2 दिवसांपासून सोयाबीनचा दर टिकून आहे. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचा भाव क्विंटल मागे 100 रुपयांनी वाढवला होता. तर बाजार समित्यांमध्येही काहीशी सुधारणा झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव सरासरी 6,400 ते 6,600 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सरासरी 5,800 ते 6,150 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनच्या भावातील सुधारणा पुढील काही दिवस कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला उठाव आहे. कापसाच्या भावात झालेली वाढ टिकून आहे. सीसीआयकडे कापसाचा चांगला साठा आहे, त्यामुळे सीसीआयने कापूस विक्रीचा भाव वाढवलाय. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव खंडी मागे मागील 2 महिन्यांमध्ये 9,000 रुपयाने वाढवलाय. तर बाजारात कापसाला गुणवत्तेप्रमाणे 8,200 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाची बाजारातील आवक कमीच झालेली आहे. देशातील उत्पादन कमी असल्याचा बाजारावर परिणाम दिसून येतोय. कापसाच्या भावातील सुधारणा काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील आठवड्यापासून गव्हाची आवक वाढली आहे, त्यामुळे दरावर दबाव दिसून येतोय. परंतु उच्च गुणवत्तेच्या गव्हाला उठावही चांगला आहे. उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा गहू पिकाला फटका बसलाय. तर देशातील सरासरी उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. सध्या गव्हाला राज्यातील प्रमुख बाजारात प्रति क्विंटल सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांचा दर मिळतोय. तर चांगल्या गव्हाला 3,000 पर्यंत दर मिळतोय. परंतु चांगल्या दर्जाच्या गव्हाची आवक कमी आहे. पुढील काळातही गव्हाची आवक कायम राहू शकते, त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील प्रमुख बाजारात मागील आठवड्याभरात बाजरीची आवक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे बाजरीची मागणी कमी झाली आहे, परंतु आवक कमी असल्याने प्रमुख बाजारात काहीशी सुधारणा दिसून येते. मागील आठवड्याच्या तुलनेत 100 रुपयांनी सुधारणा दिसून येते. राज्यातील प्रमुख बाजारात बाजरीला सरासरी प्रति क्विंटल 2,300 ते 2,500 रुपयांचा दर मिळतोय. तर चांगल्या गुणवत्तेचा बाजरीला काही बाजारात 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात बाजरीची आवक कमीच राहील अशी शक्यता आहे, त्यामुळे बाजरीचे दर टिकून राहतील असा अंदाज बाजारातील जाणकारांनी दिलाय. राज्यातील बाजारात शेवग्याची आवक स्थिर आहे, तर शेवग्याचा उठाव मात्र कायम आहे. परंतु तीव्र उन्हामुळे भाजीपाला बाजारात चढ-उतार दिसून येत आहेत, त्यामुळे शेवगा दरात चढ-उतार दिसून येत आहेत. सध्या बाजारातील शेवग्याला सरासरी प्रति क्विंटल 2,000 ते 3,000 रुपयांचा दर मिळतोय, त्यामुळे बाजारात आवक स्थिर राहण्याचा अंदाज आहे. परंतु उन्हाचा पारा चढत असल्याने शेवगा दरात चढ उतार दिसू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.